घनघन घनात बोतेच्या गजरामध्ये नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। हे चित्र आपण माझ्या बाजूला मंदिरातील पाहू शकतो। सकाळी या ठिकाणी ही गर्दी जी आहे 6 वाजता पण अशाच पद्धतीने अविरत आहे। गजाननाच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता तब्बल 5 तास दर्शन बारीमध्ये लागून भाविकांना गजाननाच्या समाधीचं दर्शन घेता येत आहे। त्यामुळे एकंदरीतच किती मोठ्या संख्येनं भाविक जे आहे ते संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेत याचा अंदाज आपण बांधू शकतो। मात्र त्याच बाजूला खऱ्या अर्थानं जे भाविक जे आहेत 5 तास या दर्शन बारीमध्ये थांबू शकत नाहीये किंवा जे लहान आहेत त्यांच्यासाठी मंदिर प्रशासनानं श्रींच्या श्रीमुखाच्या दर्शनाची विशेष अशी सोय जी आहे ते करून देण्यात आली आहे। अवघ्या 30 ते 40 मिनिटांमध्ये असे वयोवृद्ध असतील किंवा लहानगे असतील त्यांना श्रींचे दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे। त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून नवीन वर्षासाठी दाखल होणाऱ्या या भाविकांची विशेष अशी सोय जी आहे ती केली जात आहे। गजाननाचं दर्शन अत्यंत शांत पद्धतीनं या ठिकाणी घेता यावं अशी खबरदारी जी आहे ते मंदिरात घेते। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हे लोक आहेत, बाजूला सेवेकरी आहेत, सेवेकरी 24 तास या ठिकाणी उभे आहेत भाविकांच्या सेवेसाठी। त्याचबरोबर कुठल्याच प्रकारची भाविकांना अडचण आली तर त्या अडचणी या सेवेकरींच्या माध्यमातून सोडवली जाते। त्याचबरोबर या ठिकाणी येणारा प्रत्येक जो भाविक आहे तो श्रींच्या दर्शनाच्या ओढीने आज या संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेला आहे। त्यामध्ये वयाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, धर्माचं बंधन नाही, सगळ्याच जाती धर्माचे लोक जे आहे एकोप्याने या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला गजाननाचे पाहायला मिळत आहेत। कुठेतरी नवीन वर्षाची सुरुवात करत असताना आपण अत्यंत धार्मिक पद्धतीने ही सुरुवात व्हावी आणि पुढचं येणारं जे 2026 आजपासून सुरू झालेलं हे वर्ष आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने जावं, सुख समृद्धीचं जावं अशी प्रार्थना करण्याकरता हे संपूर्ण भाविक जे आहे आज संतनगरी शेगावमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे संतनगरीला मोठ्या यात्रेचे स्वरूप जे आहे ते आज आलेले आहे। एकंदरीतच यात्रा म्हटल्यापेक्षा या ठिकाणी लाखोंचा हा जनसमुदाय जो आहे आज संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेला आहे। त्याच धर्तीवर मंदिर प्रशासनानं देखील 31 डिसेंबरच्या रात्रभरापासून हे मंदिर जे आहे दर्शनासाठी खुलं ठेवलं आहे। त्यामुळे भाविक जे आहे या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी दर्शनासाठी जेव्हा दर्शन बारीमध्ये लागतात तेव्हा भाविकांना कुठल्याच प्रकारच्या गैरसोयीला सामोरं जावं लागत नाही। चपलाच्या स्टँड पासून भाविकांच्या दर्शन बारीमध्ये होत असलेल्या अडचणींचा प्रत्येक गोष्टीचा विचार जो आहे तो मंदिर प्रशासनातून या ठिकाणी केला जातो। त्यामुळे भारतभरातील जे काही देवस्थान आहे त्या देवस्थानामध्ये शेगावचं हे मंदिर जे आहे ते वेगळं ठरत आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।